नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. खरं तर खूपच लेट एपिसोड दिलाय बरं का त्यांनी, आणि त्यामुळेच रिव्ह्यूला सुद्धा खूप लेट झालंय. प्रेक्षकांनो, तुम्ही एन्जॉय करा, खूप छान एपिसोड आहे. आपण पाहतो की इकडे आता देविका किचनमध्ये फराळ बनवत असते, पण तिला काही केल्या फराळ बनवायला कुठे जमतोय, आणि त्यामुळे तिची खूपच जास्त धांदल उडत असते. पण मीराच्या ह्या शक्कलमुळे आता घरातील फराळ सुद्धा व्यवस्थित होणार असतो आणि देविकाला मदत होणार असते. घरातील सगळी लोक फराळ एन्जॉय करणार असतात. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की रियाला फराळ बनवायचा असतो आणि मीरा म्हटलेली असते की मी तिला शिकवते म्हणून, आणि त्यामुळेच रिया मीरा आता किचनमध्ये जातात. दोघी सुद्धा किचनमध्ये गेल्यानंतर इकडे आता मीरा रियाला म्हणत असते, खरं तर काय आहे ना, इथे देविका रियाला ना फराळ बनवायला मला शिकवायचं आहे, आणि त्यामुळे तिला शिकवणं पण होईल आणि तुला मदत पण होईल. तेव्हा इकडे आता देविका मनातच विचार करते, असू दे ना, तसंही मला कुठे फराळ बनवता येतोय, असू दे, हे बनवता येत तर बनवूयात. तेव्हाच मीरा म्हणत असते, रिया तुला मी मस्त फराळ बनवायला शिकवते. तेव्हा देविका आता न राहून बोलतच असते. ती म्हणत असते, काय आहे ना, तसंही मीरा मला फराळ कुठे बनवता येतो, आणि त्यामुळे जर तुम्ही मदत केली तर चांगलंच होईल. आपण तिघीजणी मिळून इथे फराळ बनवायला घेऊया. तेव्हा मीरा म्हणत असते, बरं ठीक आहे देविका, तू एक काम कर, पटकन ना इथे बेसन भाजायला घे, आणि रिया तू एक काम कर, मिक्सरला पटकन पिठी साखर लागणार आहे ती बनवायची आहे, तू मिक्सर फिरव. असं म्हणून अगोदर मीरा सांगत असते, पण पहिले एक काम करा, तुमचे हे जे काही केस आहेत ना, ते केस पहिले तुम्ही बांधून टाका. जर ह्या अशा केसांनी तुम्ही फराळ बनवायला लागलात तर पुन्हा आणखी प्रॉब्लेम होईल. म्हणजे काय आहे ना, फराळ चांगलाच गोड झाला पाहिजे. त्याचबरोबर इथे आपण तिघी एकत्र मिळून बनवतोय, त्यामुळे तो प्रेमाने आनंदाने झाला पाहिजे, पण तुमचे तुम्ही केस बांधा. असं म्हणून आता मीरा लगेच रियाचे केस बांधून देते, तर देविका तिचे केस बांधत असते, आणि तिघीजणी सुद्धा अगदी कंबर कसूनच आता इथे फराळ बनवण्याच्या कामाला लागलेल्या असतात. रिया मस्त मिक्सरला साखर फिरवत असते, ती बारीक करण्याचं काम करते, तर इकडे देविका मात्र थोडं थोडं तूप घालून बेसन भाजण्याचं काम करत असते. मीरा त्यांना व्यवस्थित गाईड करत असते, आणि तूप कसं किती टाकायचं, त्याचबरोबर बेसन कितीपत भाजायचं आणि कशा पद्धतीने किती आचेवर भाजायचं, ह्या सगळ्या गोष्टी मीरा इथे सांगत असते. त्याचबरोबर रियाला सुद्धा ती साखर किती बारीक करायची आणि त्याचबरोबर मिक्सर कसं फिरवायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मीरा इथे गाईड करत असते. आता फायनली इथे साखर बारीक झालेली असते, बेसन सुद्धा इथे छान रवाळ असं भाजून झालेलं असतं, आणि त्यानंतर मीरा म्हणत असते, अगदीच हलकंसं हे आता कोमट होऊ द्यायचं आहे. हलकंसं आता हे कोमट झालं की मग सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित होतील. आता थोडंसं बेसन कोमट होतं, त्यामध्ये आता पिठी साखर, वेलची पावडर वगैरे घातली जाते, आणि मस्त आता दोन्ही हाताला तुपाचा हात लावला जातो, आणि दोन्ही हातांना तुपाचा हात लावल्यानंतर मस्त आता गोल गरगरीत असे बेसनाचे लाडू मीरा बांधायला सुरुवात करत असते. रियाला सुद्धा ती सांगत असते अशा पद्धतीने बांधायचं आहे म्हणून. त्यावर देविकाला सुद्धा ती इथे बेसनाचे लाडू बांधायला शिकवत असते. रिया म्हणत असते, खरं तर कसलं भारी नाही मीरा वहिनी, आज तुझ्यामुळे मी सुद्धा इथे फराळ बनवणार आहे. त्याचबरोबर मीरा म्हणत असते, कसं आहे ना, हे बघा, आपल्या आयांचा, आजींचा आपल्याला स्वयंपाक का आवडायचा, कारण त्या सगळ्या गोष्टी मनातून प्रेमाने बनवायच्या म्हणूनच. तेव्हा रिया म्हणते की रवी सुद्धा अगदी बरोबर बोलत आहे. रवी नेहमीच मला सांगतो की त्याच्या किचनमध्ये किंवा त्याच्या इथे रेस्टॉरंटमध्ये जर एखादा पदार्थ अगदी मनापासून बनवलेला असेल तर तो पदार्थ समोरचा क्लायंट जो आहे किंवा समोरचा ग्राहक जो आहे तो अगदी आवडीनं खातो, आणि तेवढीच त्या सगळ्या गोष्टीची तारीफ सुद्धा करतो. अगदीच ह्याचं सुद्धा तसंच आहे बघ, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आता ह्या तिघी फराळ छान बनवतात असतात, तर आजी त्यांची दृष्ट काढत असते. आजी तिघींना एकत्र पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो. आजी म्हणत असतात, आज माझ्या तिन्ही नातसूना खूप आनंदाने फराळ बनवतात. आता इकडे रिया म्हणत असते, फायनली माझा लाडू तयार झालेला आहे. पण इकडे देविकाला मात्र लाडू बनवता येत नसतो. आता लाडू तयार झालेला असतो, त्यावरती इथे आपली मीरा बेदाणे चिटकवत असते, आणि रिया म्हणत असते, फायनली हा लाडू झालेला आहे, हा लाडू मी माझ्या अहोंना खायला देणार आहे. त्यावर मीरा म्हणत असते, अजिबात नाही, हा लाडू पहिल्यांदा देवबाप्पासमोर आणि त्यानंतर पतिदेवांसमोर ठेवायचा. त्यावर रिया म्हणत असते, वाव, कसलं भारी बोललीस ना तू, पतिदेवांसमोर वगैरे कसलं मस्त वाटतं ना ऐकायला. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, हो तर मग चल पटकन देवाला हे जे काही लाडू आहे ते ठेवून ये. इकडे रियाला तर लाडू जमलेला असतो, पण देविका मात्र काहीतरी चपटं घेऊनच हातामध्ये बसलेली असते. तिला काही केला लाडू जमत नसतो, तर बऱ्यापैकी यांचा फराळ आता आटपोत आलेला असतो. आता इकडे मीरा सगळं काही व्यवस्थित थंड झाल्यावर, कोमट झाल्यावर डब्यामध्ये भरून ठेवत असते, पण मीराचे हलके हलके केस जे आहे ते मध्ये मध्ये येत असते, आणि तेव्हा तिथे सत्या येतो. आता मीराची ही धावपळ आणि ही लगबग पाहत असताना तो हळूच तिचे पुढे आलेले केस कानामागे करतो, आणि तेव्हाच आजी हे पाहत असतात. आजी लगेच खाकरतात, आणि सत्या आणि मीरा आजीकडे पाहतात. त्यावर आता लगेच
सत्या म्हणत असतो, मी ते आपलं नाही मी असंच आलो होतो असं म्हणून सत्या तर आता तिथून पळ काढणार असतो. तो पटकन मीराच्या हातातला डब्बा उचलतो आणि तिथून पळ काढत असतो. त्यावर आजी मात्र हसायला लागलेल्या असतात. आजीला खरंच आज खूप आनंद झालेला असतो की आता इकडे हे सगळेजण रुळावर येत आहेत, सगळ्यांचे नाते जे आहे ते व्यवस्थित होत आहेत याचा आनंद त्यांना असतो. मीरा तर लाजून अगदीच लाल मोहरी झालेली असते, तिला तर खूप लाज सुद्धा आलेली असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र देविका किचनमध्ये असते आणि किचनमध्ये असताना ती काम करून करून वैतागलेली असते. तिला कोणतं काम कसं काय कधी करावं हे सुद्धा कळत नसतं, कारण बिचारी आता कालपासून काम करते, साफसफाईपासून तर फराळ बनवण्यापर्यंत. आपण पाहतो की आता ह्या सगळ्या गोष्टी तरी ते सुरूच असतात. पण इकडे देविका म्हणत असते, ही निरूपा तर काही माझ्या बाजूने बोलणार नाहीये. मला असं वाटतंय की मी पटकन आजीलाकडे जाते आणि आजींचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते. त्यांना काही हवंय नकोय त्या सगळ्या गोष्टी बोलते बघते आणि जर एकदा त्या माझ्या बाजूने झाल्या तर मग बऱ्याच गोष्टी चांगल्या होतील असं सुद्धा इकडे ती बोलत असते. तेव्हा आता धावतच आजींकडे जाते आणि आजींकडे गेल्याबरोबर आपण पाहतो की इकडे ती आजींना म्हणत असते, आजी तुमच्यासाठी मस्त गरमागरम चहा बनवून आणू का? त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते, एकट्या त्यांच्यासाठीच का? इथे सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता कर. आणि तेव्हा देविका म्हणत असते, सगळ्यांसाठी चहा नाश्ता कर म्हणजे आणखी कोणासाठी करायचं आहे? त्यावर आता इकडे निरूपा म्हणत असते, कोणासाठी करायचं आहे म्हणजे इथे सासूबाईंच्या मैत्रिणी येणार आहेत आणि त्यांच्यासाठी मस्त गरमागरम चहा आणि नाश्त्यासाठी बनवणार आहे, समजलं? जा पटकन आणि कामाला लाग. असं म्हटल्यानंतर आता देविकाला रागच आलेला असतो. देविका एक करायला गेलेली असते आणि एक होत असतं, कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा निरूपा जी आहे ना ती अजिबात तिच्या बाजूने बोलत नसते. त्यामुळे आता तिला कुठलाच पर्याय शिल्लक राहत नसतो. ती धावतच आता किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जाऊन चहा नाश्ता हे सगळं काही बनवण्याची तयारी करत असते. राग तर तेवढाच होत असतो. राग होत असताना सुद्धा आता पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे आजी आणि निरूपाला आनंद होत असतो आणि इकडे देविका म्हणत असते, काय करू आता, मला तर खूप वैताग आलेला आहे. एक करायला जाते आणि एकच होते. उगाचच विचारायला गेले चहा वगैरे बनवू का असं विचारायला गेले आणि दुसरंच काम माझ्या अंगावर पडलेलं आहे. मला ना हे सगळ्या गोष्टीचा आता कंटाळाच आलेला आहे. तेवढ्यातच आपण पाहतो की आता दारावरती आजींच्या मैत्रिणी आलेल्या असतात आणि आजींच्या मैत्रिणी आल्यानंतर सत्या त्या सगळ्यांचं घरामध्ये स्वागत करत असतो. आजी मात्र इथे त्यांच्या प्रत्येक मैत्रिणीची इथे सगळ्यांना ओळख करून देत असतात. रमा, ही सुमी, ही आनंदी आणि ही कावेरी अशा ह्या माझ्या 4 चौघी बालपणीच्या मैत्रिणी आहेत असं आजी सांगतात. तेव्हा सगळेजण हात जोडूनच त्यांना नमस्कार करत असतात. सगळ्यांची ओळख करून दिलेली असते आणि त्यानंतर सगळ्यांनी सर्वांना नमस्कार केलेला असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आजी सगळ्यांची ओळख करून देत म्हणत असतात, ह्या बाबुळपाड्याच्याच आहेत बघा आणि आम्ही नेहमीच एकत्र असायचो. बाबुळपाडा हे नाव किचनमधून देविकाने ऐकलेलं असतं आणि हे नाव देविकाने किचनमधून ऐकल्यानंतर तिची तर चांगलीच आता पाचावर बसलेली असते. आता इकडे ह्या चौघींनी सुद्धा गावाकडून बराच वानवळा आणलेला असतो आणि त्यामध्ये ऊस असतो, दुधी असतो, पपई असते, बऱ्याच काही ज्या शेतामध्ये असणाऱ्या गोष्टी वस्तू आहेत त्या सगळ्या काही असतात आणि त्या चौघीजणी सुद्धा सगळं काही इकडे शेतामधून घेऊन आलेले असतात, खास त्यांच्या मैत्रिणीसाठी. इकडे आता त्या म्हणत असतात, आता तू तुझ्या नातसुनांना आम्हाला भेटवणार आहेस की नाही? तेव्हा आजी म्हणत असतात, हो तर भेटवणार तर आहेस ना. तुला सांगू का, बाबुळपाड्याला आम्ही खूप मजा करायचो आणि हे बघ सुद्धा ह्या सुद्धा चौघी बाबुळपाड्याच्याच आहेत बघा. असं म्हटल्यानंतर जेव्हा देविकाला ह्या गोष्टी ऐकायला जातात तेव्हा मात्र ती म्हणत असते, बाबुळपाड्याच्या आलेल्या आहेत, आता तर माझी वाटच लागली. जर ह्यातल्या कोणी लोकांनी मला जर ओळखलं मी बाबुळपाड्याची आहे तर मग माझं काही खरं नाहीये. आता मी काय करू देविका? आता इथे दिवाळीचे फटाके फुटण्याऐवजी किंवा त्याच्या अगोदरच इथे माझे फटाके फोडेल ही निरूपा, मला नक्कीच बाहेर काढेल असं सुद्धा इकडे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता लगेचच त्या म्हणत असतात, अगं असं काय करतेस, बोलव ना तुझ्या नातसुनांना सुद्धा मला पाहायचं आहे, त्यांना मला भेटायचं आहे, कुठे आहेत त्या बोलव ना. असं बोलल्यानंतर लगेच आता आजी म्हणत असतात, हो ग हो, माझ्या तिन्ही सुद्धा नातसुना इथेच आहेत, तू नको काळजी करू, मी त्यांना बोलवते. असं म्हणून आता लगेच इकडे ए देविका, ए रिया, ए मीरा असं म्हणून ती सगळ्यांना आवाज देत असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे आवाज दिल्यानंतर इकडे मात्र लगेचच देविका म्हणत असते, आता काय करू, कशी जाणार आहे मी त्या सगळ्यांच्या समोर? जर मी त्या सर्वांसमोर अशा अवतारामध्ये गेले तर ती लोक मला ओळखतील आणि बाबुळपाड्याची मी आहे आणि ह्यांनी जर आईची ओळख काढली तर मग वाटच लागणार
लागणार आहे माझी. नाही नाही नाही, मला काही करून असं करता कामा नये. नाही नाही नाही, मला काही करून बाहेर जाता कामा नये. जर मी बाहेर गेले आणि त्या लोकांनी मला ओळखलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की रिया आलेली असते, मीरा आलेली असते आणि रिया मीरा आल्यानंतर इकडे लगेचच आता जी काही देविका आहे ती तोंडाला पीठ लावून आलेली असते, जेणेकरून तिचा चेहरा जो आहे तो कोणीच ओळखू नये म्हणून. आणि जेव्हा ती पीठ घेऊन येते आणि चेहऱ्याला पूर्ण पीठ लावते तेव्हा सगळेजणच तिच्याकडे आश्चर्यानेच पाहत असतात, विचार करत असतात ही पोरगी अशी कशी वागू शकते आणि ह्या पोरीनं तोंडाला असं पीठ का बरं लावून आलेलं आहे, असं सुद्धा त्या बायका विचार करत असतात. आता ती सगळ्यांना पाणी प्यायला देते आणि सगळ्यांना पाणी प्यायला दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच ज्या आजी आहेत त्या ओळख करून देत असतात. त्या म्हणत असतात ही माझी थोरली सून, ही मीरा धाकटी सून आणि त्याचबरोबर ही इकडे रिया छोटी शेंडेफळ आमचं. पण इकडे त्या आजी म्हणत असतात पण हिने असं तोंडाला पीठ का लावलेलं आहे. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते त्याचं काय आहे ना, इथे ना मी किचनमध्ये कामं करत होती आणि किचनमध्ये कामं करत असल्या कारणाने माझ्या लक्षातच नाही आलं ते आणि म्हणूनच माझ्या तोंडाला इथे पीठ लागलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती सांगत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आजी म्हणत असतात ही माझी लाडकी सून मीरा, त्याचबरोबर ही देविका आणि ही इकडे लगेचच शेंडीफळ आमची रिया. अगदीच त्या म्हणत असतात खरं तर ही अगदीच बाहुलीसारखीच आहे, हो की नाही. हो ना, अगदीच बाहुलीसारखी आहे, असं सुद्धा इकडे ती लोक बोलत असतात. तेव्हा इकडे आता लगेच रिया म्हणत असते हो मी बाहुलीसारखी आहे ना, मला बाहुलीसारखा आवाज सुद्धा काढता येतो, काढून दाखवू का. पण असू द्यात त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून इथे स्वागत आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना भेटून मला खरंच खूप छान वाटलं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आजी म्हणत असतात तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आमची रिया ना खरंच खूप गोड आहे, अगदी बाहुलीसारखी आहे बघा. आणि तेव्हा इकडे आता निरूपा म्हणत असते हो हो खरंच माझी रिया ना खूप गोड आहे बघा, असं म्हणून रियाचं खूपच कौतुक होत असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता आजीने मीरा आणि तिघी नातसुनांची सुद्धा ओळख छान पद्धतीने करून दिलेली असते आणि तिघींची सुद्धा ओळख करून दिल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच आजी म्हणत असतात अगं ये भवान्यांनो नुसत्या अशाच बसणार आहेत का, जाना पटकन जाऊन इथे त्यांच्या चहा नाश्त्याचं वगैरे काहीतरी बोलून घ्या ना, बघून घ्या ना. तेव्हा इकडे आपण पाहतो की आता लगेचच त्या तिघी सुद्धा म्हणत असतात हो हो आम्ही चहा नाश्त्याचं बघू. पण इकडे निरूपा मात्र देविकाला चहा नाश्ता बनवायला सांगत असते, कारण तिची ती शिक्षा असते आणि त्यामुळे तिलाच इथे चहा नाश्ता बनवायला लावणार असतात. पण इथे त्या बऱ्याच वेळ रियासोबत गप्पा मारत असतात. रिया सुद्धा त्यांच्यासोबत मिळून मिसळून खूप राहिलेली असते आणि छान वाटत असतं. तेव्हा इकडे त्या देविकाला म्हणत असतात पण मला असं वाटतंय की मी हिला ना कुठेतरी पाहिलेलं आहे, कुठे पाहिलंय ते काही कळत नाही. त्यावर सत्या लगेच म्हणत असतो अहो असं काय करताय, जरा थोडासा डोक्याला ताण देऊन बघा ना, नक्कीच तुम्हाला आठवेल की तुम्ही कुठे पाहिले काय केलेलं आहे म्हणून. तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे त्या आजी म्हणतात पण आठवत नाही. त्यावर लगेचच देविका आजी म्हणत असतात अगं कसं आठवेल, ती काही थोडी ना इथे राहिलेली आहे, ती देशाच्या बाहेर राहिलेली आहे आणि त्यामुळे तुला थोडी ना आठवणार आहे की हिला कुठे पाहिलंयस म्हणून, नको डोक्याला ताण देऊ. तर आपण पाहतो की इकडे देविका किचनमध्ये गेलेली असते तर मीरा आता म्हणजे काही आजींनी वानवळा आणलेला असतो तो पाहायला गेलेली असते आणि तेव्हा ती तो ऊस हातामध्ये घेते आणि तिला तिच्या बाबांसोबत घालवलेले दिवस त्याचबरोबर ते सगळी मजा मस्ती ते सगळं काही आठवत असतं. बाबाला ती असतानाच तिला खूप आनंद व्हायचा ह्या सगळ्या गोष्टी करताना आणि ती म्हणायची की मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आनंद मिळतोय आणि असं वाटतंय की काहीतरी जगल्यासारखं वाटतंय आणि त्यामुळे मी खरंच खूप खुश आहे. आता इकडे जी मीरा आहे तिने ऊसाची जी पेंडी आहे मोळी आहे ती हातामध्ये घेतलेली असते. तेव्हा देविका तिला म्हणत असते काय मग मीरा ऊसाचं काय, आता इकडे गुऱ्हाळ घालणार आहेस का, इकडे ऊसाचा गोळा बनवणार आहेस, काय करणार आहेस. कारण काय ना तुझ्या वडिलांचं सुद्धा तसंच ऊसाचं रस आणि गुऱ्हाळ होतं ना म्हणून म्हटलं. त्यावर लगेचच आता इकडे निरूपा आलेली असते आणि इकडे निरूपा आल्याबरोबर देविकाला खडसावते आणि ती म्हणत असते तिच्या बापाचं काही होईल ग, तुझ्या बापाला तू फोन लावलायस का, त्याचं बघ ना अगोदर, बाकीच्या गोष्टी लांबच राहू दे. तेव्हा असं बोलल्यानंतर आता इकडे देविका म्हणत असते ही बाई तर मला काही सोडायच्या मार्गावरच नाही, उठलं सुटलं ही माझ्याच मागे लागत आहे. तेव्हा देविका तिला म्हणते जा पटकन तिथला दुधी घे आणि पटकन स्वयंपाकाला लाग आणि भाजी फोडणीला घाल. तेवढ्यातच रिया तिथे धावतच येते आणि रिया धावत आल्यानंतर ती खूपच उत्साही असते. ती म्हणत असते मी काय म्हणते मला पण इथे किचनमध्ये स्वयंपाकामध्ये मदत करायची आहे देविकाला. त्यावर निरूपा
निरुपा म्हणत असते नाही नाही काही गरज नाही त्याची. त्यावर देविका म्हणते आई करू दे ना. त्यावर ती म्हणत असते नाही म्हणून सांगितलं ना, पण आजी म्हणतात की अगं तिची इच्छा आहे तर करू दे ना. तेव्हा लगेच आता इकडे रिया सुद्धा मदतीला जाते. मीरा सुद्धा पुढे जाणार असते. तेवढ्यातच आजी मीराला जागीच थांबवतात आणि म्हणतात तुम्ही दोघी स्वयंपाक करा, पण मीराने अजिबात किचनमध्ये पाऊल ठेवायचं नाही. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता देविका आणि रिया किचनमध्ये कामाला लागलेल्या असतात. इकडे देविकाने रियाला कांदा कापायला सांगितलेला असतो आणि कांदा चिरायला सांगितल्यानंतर आता रिया लगेच एक 4-5 कांदे घेऊन येते आणि ती कापण्याचा प्रयत्न करते, पण कापायला कमी आणि फोडायला जास्त भर देते. कांदा आपटत असते जेणेकरून तो खरंच कापणार आहे आपटल्यावर. इकडे सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो की इथे रिया अशा पद्धतीने कांदा कापते आणि शेवटी निरुपा तिच्याकडे रागाने पाहते तर रिया इथे कांदा खाली ठेवते आणि सुरीने कापायला सुरुवात करत असते. आता कांदा कापत असताना ना ती व्यवस्थित वरचं त्याची साल काढते ना काहीही करते, अगदी डायरेक्टच ती त्याचे तुकडे करायला सुरुवात करत असते. तो कांदा कसा कापला जातोय काय होतंय याच्याशी तिला काहीही एक घेणं देणं नसतं. आता इकडे कांदा कापत असताना चरचर कांदा कापते, पण पटकन तिचं बोट सुद्धा त्या सुरीच्या सुरीमध्ये येते आणि तेव्हा हलकंसं तिचं इथे अंगठ्याच्या बाजूचं बोट कापलं जातं. तेव्हा लगेच आता रिया अरडाओरडा करत असते, बोट कापलं, वाचवा वाचवा, ॲम्ब्युलन्स बोलवा, रक्त किती वाहतंय, मला रक्त आलंय प्लीज वाचवा म्हणूनच आरडाओरडा करते. अख्खं घर इथे तिने डोक्यावर घेतलेलं असतं. सगळेजण तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात खरं, पण ती काही केल्या शांत होत नाही. एवढंसं बोट कापलंय पण म्हणत असते ॲम्ब्युलन्स बोलवा, मला रक्त आलंय. त्यावर निरुपा तिचा हात बघण्याचं काम करत असते. ती म्हणत असते अगं एवढं कुठं, थोडं तर झालेलं आहे, शांत बस जरा. त्यावर ती म्हणत असते असं काय करताय, इथे बघा ना रक्त आलंय केवढं, असं म्हणून उड्या मारायला जाते आणि निरुपाच्या पायावरच उड्या मारत असते. तेव्हा निरुपा जोरातच ओरडते आणि म्हणते अगं काय करतेस तू, वेडी आहेस का. तेव्हा इकडे निरुपा ओरडायला लागते तर इथे रिया म्हणत असते इथे मला माझं बोट कापलेलं आहे आणि माझं बोट कापलेलं असताना तुम्ही का ओरडताय. अगं वेडाबाई, तू इथे माझ्या पायावर पाय दिलेला आहेस आणि म्हणून मी इथे ओरडत आहे, समजलं तुला. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच मीरा पटकन मसाला डब्यातली हळद घेऊन येते आणि तिच्या त्या कापलेल्या बोटावरती भरून काढत असते. तेव्हा इकडे आता रिया ओरडायला सुरुवात करते. ती म्हणत असते अगं तू काय केलंस, हे काय केलंस, किती झोंबतंय. त्यावर लगेच मीरा म्हणत असते 1 मिनिट जरा शांत बसणार आहेस का, आता लगेच तुला बरं वाटणार आहे. असं म्हणून ती तिच्या इथे बोटाला सुद्धा मलमपट्टी करते. आता मी ठीक आहे, आता काय करायचंय बोला पुढचं. तेव्हा देविका कांदा कापून घेते आणि देविकाने कांदा कापून घेतल्यानंतर आता फोडणी घालायची आहे असं सुद्धा इकडे ती बोलत असते. तेव्हा कढईमध्ये तेल देविका ओतते, खूप सारं तेल ओतते आणि तेव्हा काय करायचंय असं विचारल्यानंतर लगेचच ती म्हणत असते यामध्ये आता मोहरी टाक. मोहरी कोणती, ही बडीशेप सारखी का ही काळी. त्यावर ती म्हणते काळी आणि लगेच आता रिया 1 चमचा मोहरी टाकते. त्यावर देविका म्हणते आणखी थोडीशी मोहरी टाक. आता पूर्ण वाटीच मोहरीची ओतते आणि जाळ उठतो. आता आग लागली म्हणूनच ओरडाओरडा सुरू असतो. पाणी आणा. मीरा पटकन रियाला पाणी प्यायला देते आणि म्हणत असते तू पाणी पे, मी बघते. तेव्हा मीरा पटकन गॅस बंद करते आणि ज्या तेलामध्ये एक्स्ट्राची मोहरी होती ती तेलातली एक्स्ट्राची मोहरी जी आहे ती पटकन बाजूला काढून घेते आणि तेव्हा आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला आकाशकंदील लावण्याची तयारी सुरू झालेली असते. कारण दुसऱ्या दिवशी अभ्यंग स्नान असतं आणि त्यामुळे घर डेकोरेट करण्याचा प्रयत्न सुरू असतो. रवी स्टूलवर चढलेला असतो, सत्य त्याच्या बाजूला उभा असतो. तर आपण पाहतो की इकडे जो काही पंकज आहे, पंकजला ही लोक मुद्दाम हाताखाली राबवून घेत असतात. हे घेऊन ये, ते घेऊन ये, स्क्रूच्या व्याण, सेलोटेपान वगैरे हे सगळं काही ती लोक सगळ्या गोष्टी करण्याचं सांगत असतात. तेव्हाच आता इकडे मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी इथे करत असताना आपण पाहतो की इकडे आता तो खूपच जास्त चिडलेला असतो. तो म्हणत असतो की हे सगळं काय आहे, तुम्ही मला मुद्दाम पिऊनचे कामं सांगितलेले आहेत का, तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्यासोबत करण्याची, तुम्ही समजता काय वगैरे स्वतःला, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. तेव्हाच आपण पाहतो की इकडे मला घरामध्ये सुद्धा कुणी इथे पिऊन वगैरे बोलायचं नाही असं बोलल्यानंतर आपण इकडे पाहतो की आता सत्या म्हणत असतो तुला घरामध्ये कोणी पिऊन बोलायचं नाही म्हणजे नेमकं काय झालेलं आहे, मला एक गोष्ट सांगणार आहेस का तू, म्हणजे मला एक गोष्ट सांग, बाहेर तुला कोणी पिऊन वगैरे बोलतंय का. असं बोलल्यानंतर इकडे आता तो लगेचच म्हणत असतो नाही मला कोणी बाहेर पिऊन वगैरे बोलत नाही, पण मी तुम्हाला सांगतोय ना तेच करायचं आहे सगळं काही. तर आता प्रेक्षकांनो इकडे आता लगेच जो काही सत्या आहे तो त्याने मस्त इथे आकाशकंदील वगैरे सगळं काही डेकोरेशन करून घेतलेलं असतं. त्याचबरोबर आता इकडे जो काही पंकज आहे त्याची पोलखोल सुद्धा होताना आपल्याला लवकरच पाहायला दिसणार आहे. तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग होणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता इकडे निरुपा म्हणत असते ह्या देविकाला त्रास देण्याच्या नादामध्ये इकडे मीरा आणि सत्याचं चांगलंच फाळत चाललेलं आहे. म्हणजे इकडे ती लोक एकमेकांच्या जवळ
जवळ येत आहेत, एकमेकांचं कौतुक करतायत आणि खूपच जास्त हॅपी आहेत. मग अजिबात ह्या सगळ्या गोष्टी अजिबात तशा होता कामा नयेत. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे त्यांचं नातं हे व्यवस्थित होता कामा नये असा इकडे ती विचार करत असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता लगेचच इकडे जी काही दुसऱ्या दिवशी अभ्यंग स्नान असतं, अभ्यंग स्नानाला आता इकडे जी काही आपली मीरा आहे, मीरा लवकर उठलेली असते, उठणं वगैरे तयार केलेलं असतं. पण आता निरुपा तिथे जाते आणि निरुपा आता सत्याच्या आणि मीराच्या उठण्यामध्येच इथे औषध मिक्स करते आणि औषध मिक्स केल्यानंतर ती म्हणत असते, बरे आता खाज खुजली, आता मस्त तुम्हाला होणार आहे, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. तर प्रेक्षकांनो पाहत राहा साधी माणसं या मालिकेचे असे छान छान भाग. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.